सकाळपासून लय डोकं दुखतं बघ. आज कामाला बी जायचंय रे. कशाला जातं कामावर मग? नको नको. काय नको नको? पहिले दवाखान्यात जाणं आराम करा. अरे काम घेतलं एकाच. ते काम जाऊ द्या हो, मी सांगतो ते करा आधी. तुम्हाला किती वेळा सांगितलंय तरी तुम्ही ऐकतच नाही माझं. बरं वाटेल चलू का? मी जेवढं सांगितलं तेवढं करा आधी. दवाखान्यात जाऊन या, आराम करा. की मी येऊ तुमच्या सोबत? नको नको, जाईन मी डॉक्टराकडे. नक्की ना? अभी आपल्या वावराचं बोलणं चालू आहे बरं काय. अरे या मित्रांनो. ते अजून पण हो ना. मग काय म्हणताय? सोनम येऊन गेली असं नाही तर. अरे नाही, नाना येऊन गेले होते, डबा देऊन गेले. त्यांची जरा तब्येत ठीक नाही ना, डॉक्टरकडे गेले. दवाखान्यात जायला सांगायचं ना त्यांना. सांगितलं की. तू जायचं होतं सोबत. हा, तू कशाला जाईन? त्यांनी ते किती महत्वाची काम आहे. हे गप्पे, विचारलं होतं मी त्यांना, म्हणले की जातो मी एकटा. अबे काय ठरवलेलं का तुझं? का रे? काय तुझं चाललंय काहीच कळत नाही आम्हाला. हो ना. एक गप्प असा तुम्ही. काय चाललंय माझं? सर्व व्यवस्थित आहे. तू मोबाईल तरी नीट करतो का लोकांचे? हा, नाहीतर लोकांच्या मोबाईलची वाट लावायचं. नुसतं करतो व्यवस्थित सर्व. काय काम आहे तुझं? हा, सांग काय काम आहे? मी अभिकडे आले. दिसतंयस आम्हाला. काम काय ते सांग. मी अभिला भेटायला आले. त्याचं तुम्हाला काय करायचं? काय लावलाय तुम्ही? हा? कशाला येत असते ते चालू? सांगितलं ना मी अभिकडे आले. काम आहे म्हणून. तुझी कामं माहिती आहेत आम्हाला. अभि, तू सांग बर का यांना, उगीच माझ्या नादी नका लागू. तुझ्या नादी लागा काय येड लागलं काय आम्हाला? अभि, हे बघ काय सोनम, तुला एकदा सांगतोय, तू इथनं पुढे व्यवस्थित राहत जा. मी व्यवस्थितच राहते. हो ना अभि? असं व्यवस्थित नाही. काय आहे सर? अभि, तू सांग ना यांना. हो ना. तुला लाज कशी वाटत नाही का? हा, तुला लाज आहे. काय आहे? हा? तू का? अभि, मी जाईल बर का इकडून. हा, जा निघ लगेच. अभि, तू बघितलं ना लोक कसे वागतात माझ्यासोबत. कशाला त्रास देता रे तिला तुम्ही? अबे
तू गप्पा नाही तर तुलाच मुसकडे ना आधी धरू. हा गप तू. अभि जाऊ दे, आपण दोघं नंतर भेटू, इथं दुसरं कोणी नसताना. बघितलं कसली विचारी. तू स्वतःला शानी समजते का ग? शिकलीला ठेवून तुलाच परिस्थिती जाऊ. काय अभि आम्ही नाही काय नाही निघितून आणि छकुली काय करते बाळा? बाबा तुम्ही बसा ना बसा ना. आओ बसा बाबा. कसे आहेत बाबा तुम्ही? बरं आहे. तू कशी आहेस बाळा? मी पण बरी आहे. मामी ओ मामी बाबा आलेत. चहा ठेवते. नको नको चहा. चकुली या सुखकठाला आली ती. हो हो मामी. बरं छकुली चल आवर आपल्याला जायचंय. बाबा आई नाही इथं. अगं मी एकटा आहे ग, मला नाही एकट्याला करमत. कळतंय हो बाबा मला सगळं, पण आई मामा सोबत बाहेर गेली ना. मी मामाला सांगितलंय उद्या मामा घेऊन येईल आईला. खरं बाबा? चल आपल्या घरी जाऊ आपण. मी आता बाहेर पडून येते हा. चल चल. येते मामी. चला येतो आम्ही. छकुली हा आण ती बॅग, मी घेतो. नाही राहू द्या बाबा. अगं आण छकुली, एक घेतो मी. छकुली हा बाबा. मला खरंच करमत नव्हतं का तिकडं. आता आपण तुला का नाही छान छान कपडे घेऊ, नाही नको बाबा. तुला छान छान खाऊ घालतो मी तुला खाऊ. राहू द्या हो बाबा, आपण ना आई आल्यावरतीच जाऊयात कपडे घ्यायला. चल की आपण खाऊ, तुला तर एकट्याला खाऊ घालतो, परत आई आल्यावर आपण खायला जाऊ हॉटेलात. नाही नको बाबा, आई आल्यावरतीच जाऊयात आता. मामा तर उद्या घेऊनच येईल ना आईला. मग आपण आहे ना, आई आली की तू आई मी आपण मस्त तुला कपडे घेऊ आणि आपण हॉटेलात जाऊ, मस्त खाऊ. आता मी नाही का तसं वागणार. राहू द्या हो बाबा, मी लय खुश आज तुम्ही मला घ्यायला आले म्हणून. नाही आता आहे ना, अजिबात चेंगटपणा करणार नाही, अजिबात काय करणार नाही, तुम्हाला त्रास पण नाही देणार ग. आणि आपण आता मस्त राहायचं, सगळ्यांनी एकत्र राहायचं. हा चला बाबा. लक्ष कुठे तुझं? कुठं नाही. अरे मोबाईलला बघ ना काय झाले, चालूच होत नाही. पडला होता कुठं? हा काल पडला होता कंपनी. अरे डिस्प्ले गेलाय बघ याचा. काय सांगतो? हो नवीन टाकावं लागेल. मग किती खर्च येईल आता त्याला? तसं अंदाजे काही सांगता नाही यायचा, पण एक 2000 पर्यंत डिस्प्ले येतो. 2000 पर्यंत येईल खर्च. बरं आणि भेटेल कधी? ये 2 दिवसानंतर ये. मी उद्या चक्कर मारतो, मला उद्या खर्च सांग सगळा मग. हो. आणि नीट काम कर व्यवस्थित. उगाच इकडे तिकडे पाहत नको बस.
मग छकुली आज लय खुश आहेस? हो आज मी खरंच खूप खुश आहे. पण का? अगं आम्ही इकडे आलो ना परत राहायला. अरे वा. तुला माहितीये बाबाच आले होते आम्हाला घ्यायला आणि बाबांमध्ये खूप बदल झालाय ग. काय सांगतेस? हो ना, माझ्या डोक्यावरचं सगळं टेन्शनच गेलं बघ. आता आहे ना मी एकदम फ्री झाली. बघ मी तुला म्हणलं होतं ना सगळं व्यवस्थित होईल. हो ना, सगळं व्यवस्थित झालंय बघ. आणि आता तुझी आई पण खुश असेल ना ग? हो ना, मला कितीच काळजी वाटत होती ग, पण बघ सगळं टेन्शन गेलं आता माझं. चला आपल्या दोघींच्या घरचं एकदम सुरळीत झालं बघ. हो ना. अगं ते दाद्या एक नंबरचा बावळी ती. आता काय झालं? काय झालं? त्या दिवशी दुकानावर आला होता, बाबांसमोर काही पण बडबड करत होता. जाते ग. जाऊ दे, माझा लय राग येतो त्याचा. दिसला ना मूस खडीच झाला. हे बघ ती. हाय छकुली. हाय. काय करते तुम्ही इकडे? काय नाही, आलो होतो आपलं असंच. तू कुठे चालली? मी चालले माझ्या फ्रेंड्सला भेटायला. बरं. तुम्ही दिसत नाही का अभिच्या दुकानावर? येतो की. कुठं दिसता? आता किती वेळा मी अभिच्या दुकानावर असते आणि किती तासन तास गप्पा मारत असते, तुम्ही तर दिसतच नाही. चल छकुली. आणि हा, एक दोन वेळा नारू दादा पण होते तिकडे. अरे हा, मला अभिला कॉल करायचा होता, विसरूनच गेले. हॅलो अभि. हॅलो सोनम, काय करतोयस तू? काय नाही, आहे दुकानावरच. अभि कसा आहेस तू? मी मस्त. आणि तो? मी पण मस्त. अभि ऐक ना, आज येऊ का मी दुकानावर? हो ये ना. चालले ते. पण अभि तुला डिस्टर्ब तर नाही होणार ना? नाही का डिस्टर्ब काय ते सांगते. अभि एक मिनिट. मी जरा जास्तच वेळ घेतला फोनवर बोलायला. चला चला येते मी. नंबरची नाला एक पोरगी. बघ ना कशी वागत असते. अगं मुद्दाम करते सगळं. हो मुद्दामच करते ती. पण आपल्याला तर कळायला पाहिजे ना, तू केवढा शहाणा पोरगा आहे. अगं आधी खरंच चांगला मुलगा आहे. हिला ना लोकांना कसं नादाला लावायचं चांगलं माहिती. हो तिने सारखं जाऊन जाऊन त्याच्यात बदल केलाय. ते काय ग? जाऊ दे, आपण बोलू ह्या विषयावर सगळे मिळून. हो चल जाऊ. चल.